विठोबाच्या वारेला नाही गेला तरीही चालेल, पण ही पवित्र कथा नक्की ऐक. ही कथा उपवास केल्याचे आणि वारीला गेल्याचे फळ देईल. ही विठू रुक्माईची अशी कथा आहे जी आजच्या दिवशी फक्त ऐकल्याने तुमच्या भाग्यातील कितीही मोठे दोष, दारिद्र्य, रोग, शत्रू सर्व काही पुढील 1 मिनिटात मिटवून टाकेल. आजच्या दिवशी फक्त शांत मनाने ही कथा ऐकल्याने तुमची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल आणि मरेपर्यंत तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही. तुमचं वाईट कर्म नष्ट होऊन सुखाचे दिवस चालू होणार हे नक्की. तुम्ही इथपर्यंत कथा ऐकायला आला आहात तर आजच्या दिवशी चमत्कार करणारी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण गरुड पुराणासारख्या पवित्र ग्रंथात लिहिले आहे, कथा असो किंवा धडा पूर्णपणे ऐकला पाहिजे, नाहीतर ज्ञान अपूर्ण राहतं. आजच्या दिवशी विठू माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विठ्ठल विठ्ठला टाईप करा आणि आजचा पवित्र व्हिडिओ लाईक करा. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील एका कुटुंबात एक पुण्यशील कुटुंब राहत होतं. या कुटुंबात पुंडलिक नावाचा एक तरुण मुलगा आपल्या मातापित्यांसोबत राहत होता. त्याच्या आईवडिलांचे नाव होते जनक आणि सरस्वती. हे दोघेही अत्यंत साधू स्वभावाचे, देवभक्त आणि कष्टाळू होते. त्यांनी पुंडलिकाला मोठ्या प्रेमाने शिकवण देत मोठं केलं होतं. पुंडलिक लहानपणी फार आज्ञाधारक होता. त्याला आध्यात्मिकेची गोडी होती. आई वडिलांचं म्हणणं ऐकायचा आणि त्यांची सेवा करायचा. पण जसा जसा तो मोठा झाला तसं तसं बाहेरील जगाही सुख आणि विलासी जीवन त्याला आकर्षित करू लागलं. वयात येताच त्याचं लग्न एका सुंदर पण थोड्याशा अहंकारी आणि ऐशोआरामी स्त्रीशी झालं. विवाहानंतर त्याने सर्व लक्ष पत्नीकडे व आपल्या संसारात केंद्रित केलं आणि हळूहळू तो आपल्या वृद्ध आईवडिलांपासून दूर जाऊ लागला. जनक आणि सरस्वती यांचे शरीर आता थकले होते. त्यांना आधाराची गरज होती. पण त्यांचा मुलगा त्यांच्यावर त्यांचा संपूर्ण जीव होता. तोच होता. त्यांच्याशी बोलायला टाळू लागला. त्यांच्या डोळ्यातून रोज रात्री अश्रू व्हायचे. पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी प्रार्थना सुरू ठेवली, हे विठ्ठला, आमच्या मुलाचे हृदय बदल. त्याला पुन्हा एकदा प्रेम, सेवा आणि कर्तव्याची जाणीव होऊ दे. एक दिवस काही साधू संत त्यांच्या गावात आले. ते विठोबा माऊलीच्या भक्तीत रंगलेले होते. ते लोकांमध्ये देवभक्ती, सेवा आणि त्याग यांचं महत्त्व सांगत होते. गावकऱ्यांनी त्यांची खूप सेवा केली. पण काही जण त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला निघाले. पुंडलिकाचं घरही संतांच्या मार्गावर पडलं आणि त्यांनी त्यांच्याकडे विश्रांतीसाठी थांबण्याची विनंती केली. पुंडलिकाने त्यांना घरात घेतलं. पण आज्ञाही नव्हते, तर केवळ औपचारिकपणे घेतलं. त्यांच्या मनात भक्तीची झलक नव्हती. पण हे संत काही सामान्य नव्हते. त्यांनी पुंडलिकाच्या हृदयात खोल असलेल्या चांगुलपणाची ओळख घेतली आणि त्याला त्याची आपल्यासोबतची यात्रा करायला पटवलं. या यात्रेदरम्यान पुंडलिकाने अनेक भक्त पाहिले. काही वृद्ध, काही अपंग, काही अंध. परंतु या सर्वांनी आपल्या जवळची सेवा करत त्यांना पाठीवर घेत देवदर्शनासाठी कठीण प्रवास पार करताना पाहिलं. एक वृद्ध स्त्री ज्यांना अंध मुलगा हात धरून घेऊन जात होता. या दृश्याने त्याच्या हृदयात काहीतरी हललं. त्याने स्वतःला विचारलं, मी तर सुखात आहे, माझे आईवडील चालू शकतात, पण तरीही त्यांचं दुर्लक्ष करतो. हे किती अयोग्य आहे. पुंडलिक तीर्थयात्रेवरून परतला. तोच बदललेला माणूस होता. त्याने आपल्या आईवडिलांची क्षमा मागितली. त्याच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला, आई बाबा, मला माफ करा. मी खूप मोठा अपराधी आहे. आता माझं आयुष्य तुमच्यासाठीच आहे. त्यानंतर पुंडलिक रात्रंदिवस आईवडिलांची सेवा करू लागला. त्यांच्या पायांची मालिश, औषध उपचार, प्रेमाने जेवण सर्व काही तो स्वतः करत असे. त्याच्या मनात आता एकच भावना होती, सेवा हीच खरी भक्ती. आणि ही भक्ती इतकी शुद्ध होती की तिथे थेट विठोबापर्यंत पोहोचली. एक दिवस पुंडलिक सेवा करत असताना एक तेजस्वी रूप घरात प्रकट झालं. त्याचं रूप गडद श्यामवर्णी होतं. पायात तुळशीची माळ, डोक्यावर शिरपेचा हातावलं करवलं आणि चेहऱ्यावर शांत करुणापूर्ण हास्य. भगवान श्री विठ्ठल विठोबा म्हणाले, पुंडलिका, तुझ्या भक्तीमुळे, तुझ्या सेवेच्या शुद्धतेमुळे मी स्वतः इथे आलो आहे. चल, माझं दर्शन घे. पण त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईचे पाय दाबत होता.
त्याने वर न पाहता एक वीट देवाकडे सरकवली आणि म्हणाले, देवा, तू थोडा वेळ थांबशील का? मी सध्या माझ्या आईवडिलांच्या सेवेत आहे. मी तुझं दर्शन घेईलच, पण ही सेवा अर्धवट ठेवणं म्हणजे तुझ्या शिक्षणाला झटका देणं होईल. हे ऐकून विठोबा प्रसन्न झाले. ते त्या विटेवर उभे राहिले आणि म्हणाले, पुंडलिक, तू खऱ्या अर्थाने माझा प्रिय भक्त आहेस. मी इथेच उभा राहील, तुझ्या सेवाभावाचं स्मरण करत. आजही विठोबा त्या विठेवर उभे आहेत. पंढरपूरच्या मंदिरात ते उभे आहेत एका भक्तेच्या सेवाभावासाठी. त्या दिवस होती आषाढी शुद्ध एकादशी. त्या दिवसापासून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने वारी करतात. विठोबाच्या दर्शनासाठी चालत जातात. सेवा, भक्ती आणि विश्वास घेऊन. आज तुमचं आयुष्य दुःखाने, चिंताने किंवा अपराध गंडाने भरलेलं असेल, पण पुंडलिक शिकवतो की प्रामाणिकपणे बदलायचं ठरवलं तर देव स्वतः तुमच्यासमोर प्रकट होतो. सेवा, पश्चाताप आणि भक्ती हीच आषाढी एकादशीची खरी शिकवण आहे. आज पुंडलिकाप्रमाणे जर आपण मनातून बदलायचं ठरवलं तर विठोबा आपल्या जीवनात जरूर प्रकट होईल. ज्यामुळे आजपासून आपणही एक पाऊल सेवा आणि श्रद्धेकडे टाकूयात. तयार असाल तर होय टाईप करा आणि ज्यांना याची खरी गरज आहे त्यांना शेअर करा. कारण इथे रोज देव भेटतो, कथा रूपाने, अनुभव रूपाने, आपल्या मनाच्या गाभाऱ्यात. आता आपण ऐकूयात विठ्ठल आणि रुक्मिणीची चमत्कारी, सर्व दुःख दूर करणारी कथा. एका उघड्या झोपडीतील पुण्यसंतांचे म्हणण्याने आहे. भगवंताच्या कृपा वर्षावाने त्या ठिकाणी होते, जिथे मन निर्मळ आणि प्रेम निस्वार्थ असते. पंढरपूर नगरीपासून काही कुस दूर एक छोट्याशा खेड्यात एक गोरगरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं धोंडू आणि त्याची पत्नी होती जनाई. दोघंही अत्यंत गरीब होते. अंगणात जुने वस्त्र, खायला 2 वेळची अन्न नाही, पण मनामध्ये नितांत प्रेम आणि भगवंतावर अढळ श्रद्धा होती. धोंडू आणि जनाई दररोज शेतात राबायचे. उन्हाने अंग भाजून निघायचे, पावसाने ओले चिंब व्हायचे, पण तरीही त्यांचं तोंड कधीही उतरलेलं नाही. कुणीही पाहिलं नव्हतं. त्यांच्या ओठांवर एकच मंत्र असायचा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. जेव्हा भुकेच्या पोटी जेवायला अन्न नसायचं तेव्हा जनाई म्हणायची, विठू माऊली आहे ना आपल्याला, तो कधी उपाशी ठेवतो का? आणि धोंडू म्हणायचा, देव काही थाळीत अन्न नाही घालणार, पण आपल्या हातात बळ देईल, आणि तेच तर त्यांचं रूप आहे. एक दिवस धोंडूच्या शेतातलं पीक सततच्या पावसामुळे नष्ट झालं. घरात कणभरही धान्य उरलं नव्हतं. काही दिवसांनी कर्ज वसुली करणारे गावकरी दारात आले. हे पाहून जनाईचे डोळे भरून आले. धोंडू शांतपणे म्हणाला, देव परीक्षा घेतोय. जनाई, ही वेळ जाईल, तुला विठ्ठलावर विश्वास आहे. त्या रात्री धोंडू आणि जनाई भुकेले होते, पण ते रडले नाहीत. त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. दोघांनी मिळून घराबाहेर लावलेली तुळस पूजा केली आणि दोघे हात जोडून विठ्ठलाला म्हणाले, हे भगवंता, तू आहेस म्हणून आम्ही आजही हसत आहोत. तेवढ्यात दूर आकाशात वादळ आलं. वीज चमकू लागली. जोराचा पाऊस सुरू झाला. धोंडू म्हणाला, हे बघ जनाई, विठोबा आपलं दुःख धुवून टाकतोय वाटतंय. तेवढ्यात त्यांच्या घरासमोर एक जोडपं थांबलं. पावसात भिजलेलं, थकलेलं. ते म्हणालं, आम्ही पंढरपूरच्या वाटेवर निघालो आहोत. पाऊस आलाय म्हणून आडोशा पाहतोय. आम्ही इथे थांबू शकतो का? धोंडू म्हणाले, हे काय विचारायचं, हे घर पण तुमचंच आहे की. ते दोघे म्हणजेच विठोबा आणि रुक्मिणी होते. पण धोंडू जनाईला ते ओळखले नाहीत. ते अत्यंत साध्या वस्त्रात आणि थकलेले वाटत होते. जनाईने लगेचच आपल्या ताटातला अर्ध अन्न भाग त्यांना दिला. धोंडूने आपल्या झोपडीतली चटाई त्यांच्यासमोर टाकली. त्यांचं प्रेम एवढं निरागस होतं की त्यांनी स्वतः उपाशी राहून त्या जोडप्याचं स्वागत केलं. विठोबाने जनाईकडे पाहिलं आणि विचारलं, तू काहीच खात नाहीस, उपाशी का राहतेस? जनाई हसली आणि म्हणाली, ज्यांचं नाव घेऊन मी दिवस काढते त्यांच्या पायात बसलेल्या जेवल्याशिवाय मला अन्न कसं रुजेल? विठोबाचं मन पिळून आलं. रुक्मिणीला जनाईच्या डोळ्यात तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्या रात्री देवांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला, पण कोणत्याही वरदानासारखा नाही, तर त्यांच्या हृदयात एक अनमोल शक्ती जागृत केली. कष्टातून आनंद घेण्याची, दुःखातून समाधान शोधण्याची.
दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडू आणि जनाई उठले. पाहतात तर समोर ती जोडपी नव्हतीच, पण घरासमोर एक गंध दरवळत होता. तुळशीच्या रोपट्यावर 3 कमळं उमललेली होती आणि घराच्या मागच्या बाजूला जी जमीन ओसाड होती तिथे पिकांचा हिरवागार शिवार उगावला होता. जनाई म्हणाले, अहो, हे फक्त देवच करू शकतो. ते दोघं तेच तर विठू आणि रुक्माई होते. त्या दिवसापासून धोंडू आणि जनाई दररोज सकाळी त्या तुळशी समोर बसून विठोबा रुक्माईचं रामस्मरण करू लागले. त्यांना अन्नधान्य, धन किंवा वैभव नको होतं. त्यांना फक्त त्यांच्या जीवनातल्या त्या एका रात्रीचं स्मरण पुरेसं होतं. जेव्हा स्वतः विठोबा आणि रुक्माई त्यांच्या झोपडीत आले, तेव्हा कुठल्याही मंदिरात न गेलेली, कुठलीही मोठी पूजा न केलेली, पण मनाची श्रद्धा ठेवणारी ही कथा आपल्याला शिकवून जाते की देव हाकेने नाही, मनाच्या ओढीने येतो. देव मोठ्या घरात नाही, तो लहानशा झोपडीत देखील येत असतो. जर ती झोपडी प्रेमाने भरलेली असेल तरच. आणि गरीब असो किंवा श्रीमंत, जो देव देत असतो, देव त्याच्याकडे येत असतो. तुमच्या आयुष्यात दुःख असो, गरिबी असो किंवा तुटलेपणा असो, पण जर मन मोठं असेल, प्रेम खरं असेल आणि श्रद्धा मोठी असेल आणि मेहनत थांबलेली नसेल, तर विठोबा आणि रुक्माई नक्कीच तुमच्या दाराशी येतील. देव सोन्याच्या मंदिरात नाही, तो असतो आपल्या ओंजळभर श्रद्धेत. जर आजची ही कथा तुम्हाला दुःखातील आनंद शोधायला शिकवत असेल, तर भक्तीच्या वाटेवर आमच्यासोबत चालायला विसरू नका. आम्ही या चॅनलवर आजच सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण इथे दररोज तुमच्या मनातील शांतता, तुमच्या आयुष्यात आशा घेऊन येणाऱ्या कथा भेटतात. आता आपण ऐकूयात ही वेश्या आणि विठोबाची मना हृदयाला स्पर्श करणारी कथा. पंढरपूर नगरीत एक दिवस विठोबा रुक्माईसह मंदिरात विराजमान होते. दररोजप्रमाणे मंदिरात गर्दी होती. संत, भक्त, वारकरी, ब्राह्मण, दारिद्र्य, श्रीमंत सारेजण विठोबाच्या चरणी नमस्कार करत होते. त्या दिवशी मंदिराबाहेर एक वेगळीच व्यक्ती उभी होती. एक स्त्री, सुंदर वेशात, परंतु तिचे डोळे पाणवलेले होते. तिच्या अंगावर सोनं देखील होतं, परंतु तिच्या हृदयात शांती नव्हती. ती होती एक वेश्या. तिचं नाव होतं सुहावती. काही कथांमध्ये सुरसावली देखील म्हणतात. तिचं जीवन ऐसिक सुखांनी भरलेलं होतं, पण त्यात समाधान नव्हतं. तिचं मन वारंवार विचार करत होतं, हे जीवन कशासाठी आहे? हे शरीर, हे रूप, हे सौंदर्य जर केवळ बाजारात विकलं जात असेल, तर माझं स्त्रीत्व शापित आहे. एकदा तिने काही संतांचे प्रवचन ऐकले. त्यात ते म्हणाले, देव मन बघतो, तन नव्हे. अंतकरण शुद्ध असेल तर विठोबा त्यालाही स्वीकारतो. या वाक्यांनी तिच्या हृदयात पेट झाला. तिने ठरवलं, माझं जीवन मी विठोबाच्या पायाशी वाहेन, पण तो मला स्वीकारेल का? ती दुसऱ्या दिवशी पहाटे मंदिराजवळ आली, पण तिला कुणी आज जाऊ दिलं नाही. लोक म्हणाले, वेश्या मंदिरात हद्द आहे. पापिनी, देवदर्शन अशुद्ध आहेस. तू सुरसावली मागे हटली नाही. ती मंदिराबाहेर बसून म्हणू लागली, विठ्ठला, लोक मला नाकारत आहेत, पण तू माझं ऐकशील ना? मी पापही केलं असेल, पण आता तर मी तुझ्या शरणी आले आहे. तू मला नाकारशील का? तिच्या या अर्थस्वराने पांडुरंग हेलावले. त्यांनी रुक्मिणीकडे स्मित करून पाहिलं आणि विठोबा मंदिरातल्या मूर्तीपासून अदृश्य झाले. सारे विश्वित मंदिर रिकामे. पुजारी घाबरले, घंटा थांबले, माळी, कीर्तनकार, सेवेकरी धावत आले. साऱ्यांना एकच प्रश्न, विठोबा गेले कुठे? आणि त्याच वेळी मंदिराबाहेर बसलेल्या सुरसावली समोर विठोबा साक्षात प्रकट झाले. तिच्या समोर पाहून म्हणाले, मन शुद्ध असेल तर विठोबा स्वतः तुझ्याकडे येतो. मी इथे आहे सुरसावली, कारण तू मला अंतःकरणाने हाक दिलीस. ती रडत विठोबांच्या पायाशी कोसळली. माझं सगळं जीवन तू स्वीकारलंस, मी तुला शरण आले. विठोबा त्या दिवशी एक वेश्या भक्तीच्या मार्गावर चालू लागली. तिने आपलं घर सोडलं, सोनं दान केलं आणि रोज मंदिराच्या बाहेर बसून नामस्मरण करत राहिले. विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग. संत नामदेव, संत गौरा कुंभार यांचंही तिच्यावर प्रेम होतं, कारण तिचं जीवन बदललं होतं. सुरसावलीचा जीव त्या दिवशी तिच्या पापण्यातून मुक्त झाला आणि ती देवमुक्त झाली. ही कथा आपल्याला काय शिकवते? तर पापी कोण आणि पुण्यशील कोण हे माणूस ठरवत नाही, देव ठरवतो.
मनाच्या पवित्रेवर देवाचं प्रेम असतं, शरीराच्या अवस्थेवर नाही. ज्यांचं मन नम्र, पश्चातापमय आणि प्रेमाने भरलेलं असेल त्याला विठोबा नाकारत नाही. भक्ती ही जात, व्यवसाय, रूप, धन बघत नाही. ती केवळ हृदयाची ओढ बघते. श्री हरी विठ्ठल जय रुक्माई. तर भक्तांनो, तुम्हाला आजच्या 3ही कथा आवडल्या असतील तशी मी कल्पना करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या समोर उजव्या बाजूला जी घंटी दिसत आहे तिच्यावर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे अनुभव, कथा, प्रेरणादायी गोष्टी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तसंच तुम्ही आपल्या